आज मी करते जवला भरून भरलेली वांगी। ही वांगी मी 4 भेत करून घेतलेत, मध्ये चीर मारली आहे आणि हा जवला पण खरपूस भाजून घेतलाय। आता हा जवला धुवून घेते आणि हे वांगी भरण्यासाठी मी कोणते कोणते मसाले घेते ना ते पण तुम्हाला दाखवते। जवला मी धुवून घेतलाय या चालणीमध्ये, तर जरा पिलून घेते। असं हळद, कांदा लसूण चटणी, गरम मसाला, आला लसूण पेस्ट, लाल तिखट, चवीनुसार मीठ, टमाटर बारीक कापून घेतलेत आणि थोडासा कांदा घेते आणि हा कांदा मी फोडणीसाठी ठेवते। म्हणजे हे कांदा जरासा लालसर झाला ना तेलामध्ये का मग वांगी सोडायची। आता हे सर्व एकजीव करून घेते। असं एकजीव झालं ना हे असं मध्ये भरून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व हे वांगी भरून घेते। हे बघा, अशी मी सगळी वांगी भरून घेतलेत। आता हे जे राहिलंय ना जवला मिक्स केलेलं सर्व ते फोडणीला आपण टाकू नये सर्व, त्याच्याबरोबर हे टाकलं तरी चालेल। तेल आपलं तापलंय, आता घालते मी कांदा। ज्यामध्ये मी जवला भाजून घेतला होता ना तेच पातेलं घेतलं मी। कांद्याचा रंग बदललाय, आता मी सोडते यामध्ये एक एक वांग। आता जे हे आपलं उरलेलं आहे जवला मिक्स केलेला ते पण सर्व यामध्ये घालते मी। आता हे ताट धुवून आहे ना थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। आता ही मी मंद आचेवरती झाकण मारून ठेवते, चांगली शिजू दे। बघते मी आता। छान मस्त झाले बघा, एक बाजूनी छान झाले। तर मी पलटी मारते आणि दुसऱ्या बाजूनी पण असंच वाफेवरती शिजवून घेते। दुसऱ्या बाजूनी पण चांगली शिजू दे। बघते मी आता। आपली वांगी एकदम कंप्लीट तयार आहेत। तोंडाला पाणी सुटलं माझ्या। वांगी कंप्लीट तयार आहेत। आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। आमटी आणि भरलेली वांगी, एक नंबर। झणझणीत जवला भरून केलेली वांगी। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।